गुड मॉर्निंग. तर सकाळची पार्टी आम्ही करतोय आणि काय बोलायचं तुला? आपण कुठे चाललो आता आणि कसं जाणार? चालत चालत जाणार आहे. ओके, बघूयात आता. नागनाथ मी पण नाही बघितला. रोनक तू बघितलंय? तू बघितलंय का? खोकला झालं तरी पण वडापाव खाते. तर मंडळी, आता आम्ही निघालेलो आहोत नागनाथला. मावशी पण आहे आणि त्याचबरोबर आमच्या वहिनी पण आहेत, मोठ्या वहिनी आहेत, आणि दादा जो आमचा आधारस्तंभ आहे. अरे हा, आपला एक पार्टनर पण आहे. ते तर पहिल्या व्हिडिओपासून तर शेवटच्या व्हिडिओपर्यंत असणार आहे. बाकी आता बघूयात नागनाथ कसं काय. बरेच लोक कर्जतला आल्यानंतर कोंढाणे लेणीला जातात. मी पण एकदा गेलेलो होतो, पण आता नागनाथला दादा पण खूप दिवसांनी चाललाय ना. खूप वर्षांनी. तुला ओळखणाऱ्या लोकांना चॅनल सबस्क्राईब करायला सांग. ओके ओके. तो गाडी चालवतोय पण मी त्याच्या वतीने सांगतो. जे भरत दादा देशमुख यांना ओळखतात, माटुंगाच्या वर्कशॉपवाले जेवढे सगळ्यांना रिक्वेस्ट आहे, प्लीज आपलं हे नवीन यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि मग नंतर नवीन नवीन कॉन्टेंट आपण बघत राहू. सह्याद्रीने पांघरलेली हिरवी शार आणि सोबतीला आपली म्हणजे समाधान. ओके, आता आपण आधी बीडला आलो. बीडवरून मग आता आपण सिद्धयोगी बाबा गंभीरनाथजी. कर्जतवरून बीडला, बीडवरून मग चोचीची वाडी आणि चोचीची वाडीवरून राईट टर्न घेऊन आम्ही आता आतमध्ये चाललोय. या डोंगर रांगातून वाहणारा वारा, मातीचा सुगंध आणि हिरवाईचा मोह प्रत्येक क्षणी मनाला काहीतरी नवीन शिकवतो. या प्रवासात आम्ही नुसते डोंगर पाहिले नाहीत, तर स्वतःलाच नव्याने शोधला आहे. हा अत्यंत हुशार पुतणे आहे आमचा आणि त्याच्या नवीन काकीचा लाडका. लगेच तिने मांडीव पण घेतलाय त्याला. काय म्हणतो जय, कसं वाटतंय तुला? आपण बाहेर चाललोय आज. मस्त वाटतंय. आणि कोणाच्या जोडीला आहेस तू आता? तुझ्यासोबत कोण कोण आहे? हा हा, अजून? येस, आता आम्ही पोहोचलेलो आहोत ठाकूरवाडी या ठिकाणी. आणि ठाकूरवाडीपर्यंत पूर्वी गाडी येत नव्हते, पण आता गाडी येते. भरतदादा ज्याप्रमाणे म्हटला की इथल्या स्थानिक लोकप्रतिनिधींनी, पुढाकारांनी ते केलेलं आहे. मी मुद्दाम नाव घेत नाही, कारण असं नको व्हायला कोणाला प्रमोट करतोय म्हणून. बाकी निलू, कसं वाटतंय तुला? पहिल्यांदा अमेझिंग प्लेस. या निलेश इज फ्रॉम पुणे अँड स्टिल इज राईट नाउ स्पीकिंग इन इंग्लिश. I don't know this place, but I'm excited watching this place. या ओके ओके. तुला ओळखणाऱ्या लोकांना सांग की श्रुनीत लॉगला सबस्क्राईब करायला सांग. श्रुनीत लॉग्स, Shunit Vlogs या चॅनलला सबस्क्राईब करा, फॉलो करा आणि शेअर करा. इथून पहिल्यांदा चालेल. हां हां, ठाकरवाडी. हां हां काय हां. तू इकडनं गेला का कधी? हां, हे मुंबई पुन्हा रेल्वे मार्ग. हां. ओ हो हो हो. आणि ते वॉटरफॉलला येतात लोक ट्रेक करायला. ट्रॅक करून ते कुठलं पण माहिती आहे का तुम्ही ट्रेनिंग आला? साईड आला पाहिजे आपण समोरच्या कॅबिनला. किती वेळ लागायचा मावशी फाट्यांना इथं यायचीच तर? हां, कधी कधी जीवनात अशी वाट मिळते जिथे कुठेच ठरलेलं गंतव्य नसतं, फक्त चालायचं असतं, स्वतःशी बोलत आणि प्रत्येक पावलाशी काहीतरी नव्याने समजत. आणि अशा प्रकारे ट्रॅक क्रॉस केलेला आहे आम्ही. आणि नीलू काय बोलताय का तू? तयारी करते?
आता आपण ज्या ठिकाणासाठी चाललो आहे ते ठिकाण म्हणजे नाथ महाराजांचं नागनाथमधून प्रसिद्ध असलेलं ठिकाण. मला वाटतं दोन्ही ठाकूरवाडींच्या मध्ये एक ही नागनाथ, पलीकडे नागनाथची ठाकूरवाडी, स्टेशन ठाकूरवाडी, आणि दोन्ही ठाकूरवाडींच्या मध्ये सह्याद्री पर्वतामध्ये वसलेलं हे नाथांचं मंदिर आहे. तिथे गुफा आहे आणि तिथे आपण आता चाललो आहे. तर हा सुरुवात करताना इथून एक रस्ता आहे, असा मला वाटतं हा डोंगरातून गेलेला रस्ता आहे ना. पुढे एक बोगदा आहे, तर बोगदा क्रॉस पार करून आपल्याला पलीकडे जायचं आहे. तिथून मग एक ट्रेक आहे आपला, याचा रेल्वे ट्रेक आहे. रेल्वे ट्रॅकमधून आपल्याला तिथून वरती चढायचं आहे, नाथबाबांच्या तिथे जायचं. किती वेळ लागला आपल्याला? तरी पण आपल्याला, आपण आता आपल्यावरती आहे, आपण किती काय बोलता वहिनी? वहिनी काय बोलता? ही वाट, ही हिरवाई आणि सोबतची माणसं. जेव्हा भावंडं सोबत असतात ना, तेव्हा प्रत्येक वळण साहसाचं होतं आणि प्रत्येक क्षण आनंदाचा. सह्याद्रीच्या कुशीतला हा प्रवास फक्त डोंगर चढण्याचा नाही, तो नात्यांच्या उबदारपणाचा प्रवास आहे. पहिला 10 मिनिटाचा टप्पा पार केलेला आहे आणि आता अजून हळूहळू सुरुवातीचा फेज असतो, आणि मग आपण दम लागल्यानंतर असं करतो. तर त्या पॅटला सुरुवात झाली आहे. ओके, आणि आमच्यासोबत मावशी पण आहे. तर इथे आल्यावर तिला फाट्यांची आठवण आली. मावशी, आपण फाट्यांना आलेलो नाही आहेत, आपण फिरायला आलेलो आहेत. कशासाठी पाहिजे तुला? टेकायला नाही लागू दे, चल. तू बिना काठीची चालले ना, त्यांना कशाला काठी पाहिजे? कधी वाटतं आपण कुठेतरी पोहोचायचं आहे, पण खरं म्हणजे प्रवासातच आपल्या अस्तित्वाचा अर्थ लपलेला असतो. कुठेही न पोहोचता मन मात्र स्थिर होतं, कारण हा प्रवास. जेव्हा मुंबई पुणा लोहमार्गाचं काम चालू असताना मला वाटतं जवळजवळ भरपूर खूप वर्ष झाली या गोष्टीला, आणि त्यावेळेला इंग्रजांच्या काळामधले हा बोगदा आहे. ओके. इंग्रजांची सत्ता असताना आपल्याकडे या लाईनीचं काम चालू होतं आणि त्यावेळेला बोगदा तयार केलेला आहे. इकडून पलीकडे जाण्यासाठी जो मार्ग होता तो तुम्हाला खूप वलसा घालून जायला लागायचा. ओके. तर मग त्याच्यामुळे त्याने एक शॉर्टकट म्हणून आपण बोलतो, त्याच्यासाठी या बोगद्याचा उपयोग केला जातो. कारण इकडे नवीन लाईन झाली होती, म्हणजे 2च लाईनी होती, एक अप आणि डाऊन. आपण ज्या लाईनने आलो रेल्वे लाईननी, तर ही तिसरी लाईन ही नवीन झाली नंतर. त्याच्यामुळे त्या लाईनीसाठी येण्या जाणं करण्यासाठी या टनेलचा वापर केला जातो. ओके. हां का? हा फक्त चालत येण्यासाठी रस्ता आहे. ओके. उजेडाची किंमत त्याच लोकांना आहे जे अंधारामध्ये असतात, आणि जेव्हा आम्ही अंधारातून बाहेर आलो तेव्हा या उजेडाचं फार अप्रूप वाटलं. फेल लाईन. हां हां ओके. हां, मला बऱ्याच लोकांना प्रश्न असेल की जर एखाद्या बसचा ब्रेक फेल झाला तर तिला बनवलं जातं, पण ट्रेनचं झालं काय करणार? ओके. आणि बीड कुठे आहे? हा खोपोली एरिया आला. हां. आणि तिथे पण एक बीड आहे. ओके. आता आपण ज्या रस्त्याने चालू तो सेफ ट्रॅक म्हणजे ट्रॅक आहे. ह्या ट्रॅकने फक्त अपनी गाडी येते. आपण ज्या ट्रॅकने आलो ना, तो एक डाऊन आणि मिडल ट्रॅक असा आहे की तो अपनी पण गाडी येते, डाऊननी पण येते, खालून पण येते, वरून पण येते. आणि डाऊनची येते मुंबईवरनच येणार. ओके. हा पुण्यावर नाही येते गाडी. हां हां. मंकी म्हणून एक स्टेशन पॉईंट आहे. कधीकधी जीवनात अशी वाट मिळते जिथे कुठलंच ठरलेलं गंतव्य नसतं. ओके. फक्त चालायचं असतं, स्वतःशी बोलत आणि प्रत्येक पावलासोबत काहीतरी नव्यानं समजत. हा रेल्वे ट्रॅक सरळ आहे पण रहस्यमय आहे. समोर दिसणारा प्रत्येक वळण जणू आयुष्याचाच नवा अध्याय उघडतोय. या लांब पसरलेल्या लोखंडी रेषांवरून चालताना एक शांतता मिळते जी गर्दीत सापडत नाही. कसं वाटतं मावशी? हां मावशी आम्ही फाट्याच्या काट्या घेतल्या आणि मी चालत आहोत.
तर मावशी सांगत होती सृष्टीला ती इकडे फाट्यांना यायची आणि मग त्यांच्या गावातून त्या कशा चालत यायच्या, ट्रॅक क्रॉस कशा करायच्या आणि अगोदरच्या बऱ्याच जुन्या गोष्टी सांगत. तर ठाकूरवाडीपासून बराच वेळ आम्ही आता चालत आलेलो आहोत ट्रॅकवरून, कारण आज गाड्या बंद आहेत. काय मेगा ब्लॉक आहे आणि एक छोटासा ब्रेक मंडळीने घेतलेला आहे. ते नाना कसं आहे, अजून पण ज्यांनी सबस्क्राईब केलं तर सबस्क्राईब करा चॅनल. सुरू आहे फोटो सेशन. हेल्लूला फोटोग्राफर केलाय त्यांनी आणि आता वहिनी आणि सौ यशवंतराव या ठिकाणी फोटो सेशन करतायत. आता तुम्ही कशाला बाबाच्या जरा आराम करतो. काही वाटत काय म्हणता वहिनी? कुठं काय चल चिंबोडा आहे तो. सह्याद्रीच्या कुशीत एक गुढ ठिकाण लपलंय, नागनाथ गुफा. कर्जतच्या डोंगर रांगांमध्ये वसलेली ही गुफा इतिहास, निसर्ग आणि श्रद्धेचं अद्भुत मिश्रण आहे. या वाटा शांत आहेत, पण प्रत्येक पावलागणिक एक नवा अनुभव देतात. गेले अनेक दिवस या ट्रेकसाठी आम्ही वाट पाहत होतो आणि आज अखेर तो दिवस आला होता. 1 वर्षानंतर पुन्हा आम्ही ट्रेक सुरू केलेला आहे. इंस्टाग्रामवर ब्लॉग चालू केल्यानंतर तुम्हाला सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि इंस्टाग्रामवर श्रुणीत ब्लॉगला फॉलो करा आणि शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू. सह्याद्री, जिथे प्रत्येक ढगाचं सावट काहीतरी सांगून जातं आणि प्रत्येक पायवाट एक नवी कहाणी घेऊन पुढे नेत राहतं. या प्रवासात आहे सह्याद्रीची शांतता आणि सोबत सौ, माझ्या प्रत्येक क्षणाची साक्षीदार. कसं वाटतंय? खूप दिवसांनी ट्रेक करतो आपण. खूप दमले मी. हा तसं वाटतंय कंटिन्यू करावं. करा. हो मस्त वाटतंय. स्वर्ग आहे. स्वर्ग आहे. वा ओके. काय आपण सबस्क्राईब करा, फॉलो करा. तुमच्या वतीतल्या नातेवाईकांना जमल्यास की सांगा. बाकी मी काय आमच्याकडे सह्याद्री चांगलीच आहे. आमच्याकडे सह्याद्रीसारखी माणसं. हो 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 बघ्यात कोकण जिंकतंय की सांगली जिंकते. बऱ्यापैकी येऊन पोहोचलेलो आहोत. दम खायला बसलेली आहेत मंडळी. वहिनी कसं वाटतंय आपल्याला? मला लग्नाला 15 वर्ष झाले. हां. पहिल्यांदाच इकडे आली आहे. ते पण आमच्यामुळे आलात. हां पण आले पण दमली आहे थोडी, पण मजा आली. मेरी तो हाऊसच पी. ठीक आहे. ओके. आपल्याला कसं वाटतंय निलेश भाऊ? मला तर खूप छान वाटतंय. हां. तुम्ही कधी आला होता तिथे? मी लॉकडाऊनमध्ये आलेलो हां आणि त्यानंतर आत्ता. हां. सगळी दमलेले आहेत पण मी नाही दमलेलो, कारण फुल एनर्जी आहे. जिमवाला माणूस आहे. सह्याद्रीत आल्यानंतर प्रत्येकाला सुख समाधान लाभल्याशिवाय राहत नाही. मग कितीही चालावं लागलं, कितीही पाय दमले, हात थरथरायला लागले, तरीही जेव्हा की आपल्याला अपेक्षित असलेलं ठिकाण आपण गाठतो तेव्हा असं चेहऱ्यावर समाधान विलसताना दिसतं. आज तू जेव्हा हा सह्याद्रीचा डोंगर चढत होतीस तेव्हा मनोमन वाटत होतं, तू चालत राहा, धावत राहा, मी कायम तुझ्या पाठीशी असेल. ही आहे नागनाथ गुफा, शिल्पकलेचा आणि साधनेचा अनमोल ठेवा. गुफेतील थंडावा, ओलसर भिंती आणि त्यातून उमटणारी अध्यात्माची ऊर्जा. कितीतरी संत साधक इथे ध्यानस्थ झाले. काळ पुढे सरकला पण त्यांची ऊर्जा अजूनही इथे जाणवते.
नागनाथ गुफा फक्त एक ट्रेक नाही, ती एक अनुभूती आहे जी मनाला निसर्गाशी आणि स्वतःशी जोडून टाकते. प्रत्येक श्वासात इथला वारा सांगतो, हीच खरी शांतता आहे, हीच सह्याद्रीची ओळख आहे. आता व्हॉइस ओव्हर देत नाही, हे सगळं प्रत्यक्षात काय काय झाले ते गमते जमते तुम्ही बघा आणि एन्जॉय करा. अरे बोलतात लई जाडी जाडी माणसं जातात. बाबा बाहेर येता येईल ना व्यवस्थित तिला? बाहेर येता येईल ना? जाल का तुम्ही? मी नाही जाऊ शकत. सॉरी. नको ये दादा, कशाला कटमट. मावशी जा ना इकडूनच, कशाला ये ना, इथून आहे ना मोकळा रस्ता. मी जातो ना. बम बम बोले. ओम नमः शिवाय. चला पुढे, चला पुढे, चला. सृष्टी मॅडमला येऊ द्या. चला चला चला. ओम नमः शिवाय. या. रे बाबा डोक्याला. उभं राहायला गेला. रोनक उभा राहू नको का, याच्या डोक्याला लागले. येस कम. बम बम बोले. याच बोगद्यातून दादा पण गेला होता. बाबा या ना. आता दादा इकडून येते. काका या ना. बम बम बोले. या. आया ना इथून. बाबा येतात रे. मग अशी दादा याच्यातून गेलेला, माझी काही हिंमत झाली नाही. आता पुन्हा दादा येते तिथून. क्रॉस होऊन आला दादा तो. बाबा आले बघा. म्हणजे तुम्ही इमॅजिन पण नाही करू शकत की एवढा मोठा माणूस या एवढ्याशा बोगद्यातून येऊ शकतो म्हणून. नाही नाही, एक तू चल पुढे, तू चल पुढं. गेलं तरी चालत तसं. यार ह्यो कसं चाललंय? उलटा ना. कॉन्फिडन्स वाढला होता तिने. मावशी अडकशील. एक पाय इकडे एक पाय तिकडे, कसं काय जाशील? आली तशीच जा ना. चल सृष्टी चल. क्रॉस हो, क्रॉस. त्रिकोण घ्या. अरे आजच्या व्हिडिओ मध्ये हीच गंमत आहे लोकांना. गेल्या वहिनी मग कशी गेली तसंच का? क्रॉस हो बाई, क्रॉस हो ना. आता शिकली बा. हां चला चला. हां चला चल. हां चला. आता निघू मध्ये चांगलं घामटी झाली निघू. ओके इझी घ्या ना. दोन मोबाईल पकड. कवरचे येते म्हणून असं जाऊ ना. असं हे बघा आमचे बंधुराजे शिव खेडे नामनी यशवंतराव. आता ते आम्हाला घेणार आहेत. ओके देख ना मोबाईल तुझा. छापच लागेल. ओके डन. हे बाबा इथे आहेत. बाबा तुम्ही किती जण, किती लोक राहते अभिदर? ओके. आणि मी मगाशी बाबांना एक प्रश्न विचारलेला की तुम्ही हे सामान कुठून आणता, तर बाबांनी एक सुंदर उदाहरण दिलं की एखाद्या स्त्रीचं लग्न झाल्यावर तिचा नवरा जसं तिला आणून देतो तसं आमचं सर्वस्व आम्ही देवाला लक्ष ठेवतात तसं लक्ष ठेवतात. परमेश्वर तुम्ही जसं लक्ष ठेवता ना तसं ते लक्ष ठेवतात. हे सारखंच आहे आम्ही. एकटे बाबा इथे असतात नागनाथ लेणीमध्ये. किती वर्ष झाले बाबा? आपको कितने साल हुए यहाँ पर? 4 वर्ष झाले का? हां हां थांब. कसलं पाणी असतो मे महिन्यात? विचार कर. नाही 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 बाबा. बाबांचे उपदेशाचे डोस घेऊन आता आम्ही परतीच्या प्रवासाला निघलेलो आहोत. आता वाजलेले आहेत 12:45. दुपारच्या खरखरीत उन्हामध्ये आम्ही निघतो आहोत. मॅडम एकदम सज्ज झालेले आहेत. कसं वाटलं तुम्हाला? हो ना. इथून पुढे जिथे जिथे आम्ही जाणार आहोत
नेक्स्ट ज्या ज्या ठिकाणी भेटी देणार आहोत त्या ठिकाणचा व्हिडिओ देखील आपण बघणार आहोत. आणि काय बोलली सांगलीला काय हां सांगली आणि कोकण यामधल्या ज्या गमती जमती आहेत त्या पण तुम्हाला बघायला मिळणार आहेत. सांगलीचं महत्त्व काय एवढं मला वाटत नाही, पण कोकणचं जे महत्त्व आहे जे आत्ता आपण कोकणामध्ये आहोत ते महत्त्व आपण समजून घेणार आहोत. ओके बघूयात.